हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द गाइड करियर काउन्सिलिंग सेंटर छत्रपती संभाजीनगर। मी चंद्रकांत उन्हाळे, करियर काउन्सिलर। आज तुम्हाला MST CET PCB ॲडमिट कार्ड सोबत अजून एक्झामला जाताना काय काय घेऊन जायचं त्याबद्दल इन्फॉर्मेशन देतोय। हे ॲडमिट कार्ड तुम्हाला लॉग इनमध्ये डाउनलोड करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला फोटो पेस्ट करायचा जो तुम्ही अपलोड केलेला आहे त्याच्या अक्रॉस साइन करायची आहे। सेंटर व्यवस्थित बघून घ्या, एग्जाम डेट आणि टायमिंग व्यवस्थित बघून घ्या, मिस नका करू। अर्धा तास अगोदरच तुम्ही रिपोर्टिंग टाइमच्या अगोदर तिथे जाऊन बसायला पाहिजे। त्यानंतर कॅन्डिडेट सिग्नेचर, इन्व्हिजिलेटर सिग्नेचर हे तुम्हाला एग्जाम सेंटरलाच करायचे आहे। त्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। ॲडमिट कार्ड सोबत तुम्हाला हे फोटो ID जसं की पॅन कार्ड, पासपोर्ट, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, त्याच्यानंतर आधार, आधार यापैकी एखादं डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे। ओरिजिनल प्रूफ पाहिजे तिथे लक्षात ठेवा। त्यानंतर 2 ग्रुप्स असतील, फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोचा एक ग्रुप असेल। 180 मिनिट्स नंतर टोटल 180 मिनिट्स असतील। फर्स्ट 90 मिनिट्स हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला दिलेले असतील। ऑटोमॅटिक ऑटो सबमिट होईल फिजिक्स केमिस्ट्रीचा ग्रुप, त्यानंतर मग बायोचा ग्रुप एनेबल होईल 90 मिनिट्ससाठी। टोटल एक्झाम ड्युरेशन 180 मिनिट्स आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर ॲडमिट कार्ड सोबत तुम्हाला व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ ओरिजिनलमध्ये घेऊन जायचं आहे, लक्षात ठेवा। ओके, आणि व्हॅलिड फोटो ID प्रूफवर जसं तुमच्या ॲडमिट कार्डवर नाव आहे त्या प्रकारेच नाव असायला पाहिजे। जर तुमच्या नावात काही करेक्शन असेल तर इथे एक लिंक दिलेली आहे, क्लिक हिअर टू डाउनलोड द अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर। याच्यामध्ये जर काही करेक्शन असेल, तुम्ही फॉर्म भरताना चुकवलं असेल तर तुम्हाला ही एक अंडरटेकिंग घेऊन जावी लागेल, राईट। तर बाकी इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत। 30 मिनिट्स तुम्ही अगोदर एक्झाम सेंटरला पोहोचायला पाहिजे। तर एक्झाम सेंटरला तुम्हाला वेळेत जायचं आहे, 1 दिवस अगोदरच तुम्ही एक्झाम सेंटर व्हिजिट करायला पाहिजे। ओके, चलो, ऑल दी बेस्ट। अजून काही क्वेरीज असतील तर 8181919194 या नंबरवर मेसेज करू शकता। थँक्यू।